श्री स्वामी समर्थ. प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणजे रामनवमी. यंदा 2026मध्ये रामनवमी नक्की 26 मार्चला आहे की 27 मार्चला, याबद्दल अनेकाच्या मनात संभ्रम आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रानुसार नेमकी तारीख, पूजेचा शुभमुहूर्त आणि उपवासाचे नियम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचा जो काळ असतो याला रामनवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ज्याला आपण चैत्र नवरात्री म्हणतो. या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची तर सेवा करतोच, पण या रामनवरात्रीमध्ये रामायणाचे पठण करायला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. आणि गुढीपाडवा ते श्रीरामनवमी, श्रीरामरक्षा जी आहे ती सुद्धा सिद्ध केली जाते. श्रीरामरक्षा कशी सिद्ध करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. यंदा अनेक पंचांगामध्ये 2 तारखा दिसत असल्या तरी शास्त्रानुसार 26 मार्च 2026 गुरुवार रोजीच रामनवमी साजरी केली जाणार आहे. रामनवमीची मुख्य पूजा दुपारी केली जाते. यावर्षी पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त सकाळी 11:13 ते दुपारी 1:41 असेल. या 2.5 तासाच्या काळात तुम्ही राम जन्मोत्सव आणि षोडोपचार पूजा करू शकता. प्रभू श्रीरामाचा जन्म हा 12:39ला झालेला आहे. मग 11:48 नंतर नवमी तिथी सुरू होते. म्हणून आपल्याला तिथीनुसार आणि तारखेनुसार सुद्धा आपल्याला 26 तारखेलाच रामनवमी साजरी करायची आहे. आता जाणून घेऊया रामनवमी कशी साजरी करावी. श्रीरामाच्या दिवशी घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आहे. दार स्वच्छ करून घ्यायचं, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं, दरवाजाला तुम्हाला जर भेटले तर आंब्याचे पानं, तोरण आवर्जून बांधायचं. सकाळी लवकर देवपूजा करून घ्यायची आहे. शक्य झालं तर सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्यसुद्धा द्यायचं आहे. देवपूजा करताना प्रभू श्रीरामाची तुम्ही पूजा करून घेतली तरीसुद्धा चालेल. आणि दुपारी मध्याह्नकाळी म्हणजे 12:39 किंवा 12:40 त्यावेळेला तुम्ही अजून एक वेळा म्हणजे त्यांचा जन्मोत्सव करून त्यांना निवेद वगैरे दाखवला तरीसुद्धा चालतो. किंवा तुम्ही दुपारी डायरेक्ट 12:39ला पूजा केली तरीसुद्धा चालते, तुमच्या मनावर आहे. तर सकाळी देवपूजा करताना तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्री रामचंद्राची मूर्ती वगैरे तुमच्याकडे असेल तर त्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. किंवा पुरुषोत्त म्हणून प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता. मूर्ती तुमच्याकडे नसेल, तुमच्याकडे फोटो आहे तर फोटो सकाळी देवपूजा करताना स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. किंवा बाळकृष्ण यांची मूर्ती देखील तुम्ही घेऊ शकता. तुम्ही स्पेशल पूजा मांडणी करत असाल तर एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा. सुरुवातीला जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या जागेवर फरशीवर एखादं स्वस्तिक काढायचं, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं, त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आणि प्रभू श्रीरामाचा फोटो तुमच्याकडे असेल तर भिंतीला टेकून फोटो ठेवायचा. आणि तुमच्याकडे मूर्तीसुद्धा असेल तर त्या फोटोच्या समोर तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे. ही सकाळची तुमची पूजा झाल्यानंतर इथे तुम्ही ठेवून घेऊ शकता. आणि दुपारी 12:39 आपल्याला प्रभू श्रीरामाचा जन्म करायचा आहे. मग दुपारी 12:39ला काय करायचं, तुमच्याकडे जर पाळणा असेल तर तुम्ही, मूर्ती असेल तर पाळणा त्या फोटोच्या समोर ठेवायचा आणि त्या पाळण्यात तुम्ही मूर्ती ठेवू शकता. आणि पाळणा हलवून जर तुम्हाला प्रभू श्रीराम जन्माचा पाळणा येत असेल तर पाळणा म्हणू शकता. प्रभू श्रीरामाचा जन्म तुम्ही करू शकता. दुपारी 12:39 देवासमोर दिवा लावायचा. जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथेसुद्धा दिवा धूप लावायचं. प्रभू श्रीरामांना धूप, दीप, फुलाचा हार जे काय तुमच्याकडे आहे ते सगळं अर्पण करायचं आहे. आणि प्रभू श्रीरामाचा आवडता नैवेद्य म्हणजे खीर
खीर प्रभू श्रीरामांना खूप प्रिय आहे, त्यामुळे तांदूळाची खीर तुम्ही बनवू शकता. त्यावर तुळशीपत्र ठेवून प्रभू श्रीरामांना खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तांदळाची खीर तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर तुम्ही शेवयाची बनवली तरी सुद्धा चालेल. ट्राय करा की तांदूळाची बनवावी आणि तांदूळाची शेवयाची दोन्हीही शक्य असेल तर किमान बासुंदी बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि हेही शक्य नसेल तर शिरा बनवून शिराचा नैवेद्य प्रभू श्रीरामाला तुम्हाला दुपारी 12:39 दाखवायचा आहे. आणि श्रीराम जन्म झाल्यानंतर तुम्हाला श्रीराम रक्षा शक्य झाल्या तर 11 वेळा म्हणायचं आहे. आणि 11 वेळा शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी श्रीराम रक्षेचं तुम्हाला दुपारी 12:39 नंतर पठण करायचं आहे. या दिवशी शक्य झालं तर रामायणसुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा मोबाईलवर टी व्हीवर लावूनसुद्धा तुम्ही घरामध्ये ऐकू शकता. या दिवशी आवर्जून श्रीराम रक्षा स्तोत्र 11 वेळा जरी आपण म्हटलं किंवा ऐकलं तरी चालेल. तसेच मुलाकडूनसुद्धा रामरक्षा पठण करून घेऊ शकता. त्यानंतर मारुती स्तोत्राचं अवश्य पठण करा किंवा मारुती स्तोत्र ऐकावं किंवा तुम्ही हनुमान चालीसा म्हटली किंवा हनुमान चालीसा ऐकली तरीसुद्धा चालतं. तसेच रामनवमीच्या दिवशी श्रीराम जय जय राम या मंत्राचं जमेल तितकं जप करा. या मंत्रासाठी कोणतेही कडक नियम नाहीत. तुम्ही सुतक असाल तर मासिक धर्मात असाल तर मनातल्या मनात हा जप करू शकता. तसेच प्रभू श्रीरामाची कृपा मिळवण्यासाठी श्रीराम स्तुती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, श्रीरामनवमीच्या दिवशी उपवाससुद्धा ठेवला जातो. या दिवशी संपूर्ण 8 प्रहर उपवास केला जातो. म्हणजे 24 तासाचा उपवास केला जातो. म्हणजे दिवसभर उपवास करायचा आहे. उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. चहा, दूध, ज्यूस, फळं तुम्ही घेऊ शकता. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी सकाळी जिथे आपण पूजा मांडणी वगैरे केली आहे त्याची उत्तर पूजा करून तुम्हाला जो रामनवमीचा उपवास आहे तुम्ही धरलेला आहे तो सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करण्यासाठी जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा, उदबत्ती ओवाळून घ्यायची. त्यानंतर दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा. आणि त्यानंतर जागीच्या जागी वर जे फोटो मूर्ती आहेत त्या तुम्हाला उचलून ठेवायच्या आहे. मग यानंतर तो जो नैवेद्य तुम्ही काही उत्तर पूजा करताना दाखवलेला असेल तो घरातील सर्वांनी सुरुवातीला ग्रहण करायचा. आणि त्यानंतर सात्विक जेवण बनवून वरण भात भाजी पोळी यामध्ये कांदा लसूण नसेल असं स्वयंपाक बनवून तो खाऊन तुम्हाला श्रीरामाचा उपवास जो आहे तो दशमीला म्हणजेच दुसऱ्या दिवशी 27 तारखेला सोडायचा आहे. तर या प्रकारे तुम्ही श्रीरामनवमी किंवा श्रीराम जन्म 26 मार्च 2026ला साजरा करू शकता. आणि 27 तारखेला दुसऱ्या दिवशी श्रीरामनवमीचा उपवास सोडू शकता. आणि प्रभू श्रीरामचंद्रांना दाखवलेला जो खिरीचा नैवेद्य आहे तो थोडासा अर्धा तास वगैरे तिथे ठेवून त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करावा. तसेच उपवास सोडणे म्हणजे पारणं. तर 26 मार्चला सकाळी 9 वाजेपूर्वीच तुम्ही पारणं करून आपला उपवास सोडावा. तुम्ही जर गर्भवती असाल तर आपल्या पोटावर उजवा हात ठेवून तुम्ही दररोज रामरक्षा म्हणू शकता. देवघरासमोर बसायचं, देवासमोर दिवा धूप अगरबत्ती लावायची आणि आपल्या पोटावर उजवा हात ठेवून तुम्ही रामरक्षा ऐकू शकता. जर तुम्हाला म्हणता येत असेल तर म्हणू शकता. तर असं दररोज केलं तर म्हटलं जातं की आपलं बाळ जे आहे ते सुदृढ जन्माला येतं. तुम्हाला जर प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर ते सगळे दूर होऊन अगदी तुमचं बाळ जे आहे ते छान गुटगुटीत जन्माला येतं. तर नक्कीच तुम्ही हे करू शकता. असंही म्हटलं जातं की ज्या मुलाला स्पष्ट बोलता येत नाही, जे बोबडं वगैरे बोलतात त्यांना रामरक्षा शिकवायची, त्यांना रामरक्षा म्हणायला लावायची. जेव्हा ते रामरक्षा शिकतील, रामरक्षा म्हणतील तर त्यांची जड जीभ जी असते ती वळायला लागते आणि ते स्पष्ट बोलू लागतात. तर नक्कीच तुम्ही ते ट्राय करून बघू शकता. कारण बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो. तसेच रामनवमीच्या संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाजावर किंवा देवासमोर 9 दिवेला नक्की लावा. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या आयुष्यातील दुःख आणि संकटाचा अंधार दूर होतो. या दिवशी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, 9 पिठाचे दिवे बनवायचे आणि तुम्ही मातीच्या पंथ्यामध्ये जरी तेला वात टाकून ते दिवे प्रज्वलित केले तरी पण चालेल.
तर नवमीचा दिवस हा चैत्र शुक्ल नवमी आणि यालाच आपण रामनवमी म्हणतो. म्हणून 9 दिवे आपल्याला कुठे लावायचे तर बघा, प्रथम तुम्ही एका थाटामध्ये या 9 पंत्या घेऊ किंवा 9 गव्हाच्या पिठाचे तयार केलेले दिवे प्रज्वलित करून घेऊ शकता. हे सगळे दिवे प्रज्वलित करून झाले की एका ताटात ठेवायचे आणि या 9ही दिव्यांनी आपण जी रामनवमीची पूजा मांडलेली असते त्या पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं. जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम अशी 3दा किंवा 5दा तुम्ही गर्जना करू शकता. आणि याच 9 दिव्यांनी पुन्हा तुम्हाला अयोध्येच्या दिशेला तोंड करून ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे 9 दिवे ते नंतर कुठे ठेवायचे तर आपल्याला बाहेर ते तुळशीजवळ ठेवायचे आहे. ज्यांना जेवढे 9 दिवे एकाच ठिकाणी म्हणजे तुळशीपाशी ठेवणं शक्य होणार नाही त्यांनी घरातच देवासमोर आपण जी पूजा मांडलेली असेल त्यांच्यासमोर हे दिवे ठेवले तरी चालेल किंवा देवासमोर देखील ठेवू शकता. आता बघा, नवमी म्हणजे 9वी तिथी ही तर आहेच, पण हे 9 दिवे आपण का म्हणून लावतो याचाही अर्थ मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगते. पहिला दिवा सुख समृद्धीचा, दुसरा दिवा आरोग्याचा, तिसरा दिवा शरयू नदीचा नावाचा जो अयोध्या येथून वाहते किंवा अयोध्येमध्ये ती नदी आहे, चौथा दिवा प्रभू रामचंद्राचा, 5वा दिवा सीता मातेचा नावाचा, 6वा दिवा लक्ष्मण यांचा, 7वा दिवा हनुमानांचा, 8वा दिवा भरत यांचा आणि 9वा दिवा त्यांचे सगळ्यात लहान बंधू शत्रुघ्न यांचा. तर अशा पद्धतीने हे 9 दिवे आपल्याला लावून त्याचं दीपप्रज्वलन किंवा दीपदान या दिवशी करायचं आहे. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रभू श्री रामचंद्राचे आशीर्वाद या 9 दिवसाच्या दीपदानामुळे मिळू शकतो. अवश्य तुम्ही हा विधी करा. भलेही तुम्हाला जास्त काही या दिवशी करता आलं नाही वेळेअभावी, पण 9 दिवे अवश्य लावा. पंत्यामध्ये लावा किंवा गव्हाचं पीठ थोडंसं मळा, त्याच्यामध्ये हळद टाका. तुम्ही मीठ वगैरे टाकू नका आणि त्याचे छोटे गोळे बनवून त्याच्यामध्ये तुम्ही फुलवात किंवा दुहेरी वात लावून ते दिवे प्रज्वलित करून घ्या आणि अशा पद्धतीने हे दीपदान करा. प्रभू श्री रामचंद्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.